यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरती 2026 महाराष्ट्र। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे 17 सप्टेंबर पासून या ठिकाणी ग्राउंड चालू होता यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीचं, आणि 29 सप्टेंबर 2026 पर्यंत यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीचं या ठिकाणी ग्राउंड चालणार आहे। तर ग्राउंडच्या अंदर जे विद्यार्थी मित्रांनो कोणकोणते डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे, आणि त्याचबरोबर ग्राउंडच्या अंदर आपल्याला कोणकोणत्या चुका करायच्या नाही आहे, आणि ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया कशा प्रकारे आहे, त्याचबरोबर ग्राउंडच्या अंदर जे विद्यार्थी मित्रांनो एका बॅचमध्ये किती विद्यार्थी सोडणार आहे, आणि ग्राउंडच्या अंदर जे 1600 मीटर रनिंगसाठी काय टाइम या ठिकाणी देण्यात येणार आहे, सेकंड ग्रुपसाठी काय टाइम दिला जाणार आहे, तिसऱ्या ग्रुपसाठी काय टाइम दिला जाता, चौथ्या ग्रुपमध्ये काय टाइम दिला जाणार आहे, याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे। उंची किती लागणार आहे, छाती किती लागणार आहे, ग्राउंडला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे, आणि ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे, आणि त्याचबरोबर आपल्याला कोणकोणत्या चुका नाही करायच्या, कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे, या सर्व गोष्टीबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीबद्दल, आणि डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे, आणि जर समजा नसले तर घरी पाठवणार का, या सर्व गोष्टीबद्दल तुम्हाला बोलणार आहे, सांगणार आहे। आणि ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया कशा प्रकारे राहते, आणि आतापासून आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट लावून ठेवायचं आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही भरतीतून वापसनी घरी या ठिकाणी येणार आहे, एक लक्षात ठेवा। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। विद्यार्थी मित्रांनो, यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड या ठिकाणी 17 सप्टेंबर पासून आहे। वाघाचा काळीज घेऊन दररोज धावणाऱ्या माझ्या सर्व भावना या ठिकाणी भरतीच्या हार्दिक शुभेच्छा, आणि सर्वांना जे विद्यार्थी मित्रांनो एकच सांगायचं, गड जिंकून या, आणि सर्वांचं या ठिकाणी सिलेक्शन झालं पाहिजे, हे जे विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी प्रार्थना आपली असणार आहे, एक लक्षात ठेवा। तर सर्वांना या ठिकाणी बेस्ट ऑफ लक, आणि आपलं जे ग्राउंड आहे आतापासून चांगलं ग्राउंड चालू ठेवा, चांगली तयारी चालू ठेवा, रनिंग पाऊस असो की वारा असो ग्राउंड चालू ठेवा, कारण की 17 सप्टेंबर पासून आपलं या ठिकाणी यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीचा ग्राउंड आहे। छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी कोल्हापूर या ठिकाणी आपलं ग्राउंड आहे। इथल्या ग्राउंडवर आपल्या या ठिकाणी फिजिकल होणार आहे, एक लक्षात ठेवा। सर्वांच्या या ठिकाणी हॉल तिकीट आलेलं आहे। तर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुमच्या हॉल तिकीटवर जे काही तारीख असेल, तुमचं ग्राउंड कोणत्या तारखेला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। तुमचं ग्राउंड कोणत्या तारखेला आहे, तुमची तारीख कोणत्या आहे तुमच्या ग्राउंडची, हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला एक अंदाज लागणार आहे की विद्यार्थ्यांचा ग्राउंड कोणकोणत्या तारखेला या ठिकाणी आहे, ठीक आहे। तर सर्वांना या ठिकाणी आठवणीने सर्वांनी इमानदारीनं कमेंट करा तुमचं ग्राउंड कोणत्या तारखेला आहे, ठीक आहे। तर तुम्हाला मी सांगतच राहणार आहे। बघा, यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीला जाताना कोणकोणत्या चुकांनी करायच्या, पहिली गोष्ट ते तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो। बघा, 17 सप्टेंबर पासून यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड चालू होत आहे, आणि 29 सप्टेंबर पर्यंत हे ग्राउंड या ठिकाणी चालणार आहे छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी कोल्हापूर इथल्या ग्राउंडवर। तर 400 मीटरचा ट्रॅक आहे, मातीचा ट्रॅक आहे, एक लक्षात ठेवा, आणि ट्रॅक एक नंबर आहे, जबरदस्त ट्रॅक आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर भरतीला जाताना जे विद्यार्थी मित्रांनो पहिली चूक आपल्याला कोणती नाही करायची, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे की या ठिकाणी 30-40% विद्यार्थी चुका करतील। तर आता एक उदाहरण देऊन आलं, तुमचं ग्राउंड 17 सप्टेंबरला आहे, आणि तुम्ही त्या ठिकाणी ग्राउंडवर 17 सप्टेंबरलाच गेले, तर तुम्हाला घरी पाठवल्या जाणार, एक लक्षात ठेवा, ह्या चुका करू नका। कारण की अग्निवीर आर्मी रॅली भरतीचा जे ग्राउंड आहे हे 1 दिवस अगोदरपासून या ठिकाणी चालू झालं राहते। तर ज्यांचं सुद्धा यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे हे 17 सप्टेंबरला ज्यांचं असणार आहे, तर तुम्हाला 16 सप्टेंबर पासून रात्री 7-8 वाजतापासून किंवा रात्री 10 वाजतापासून त्या ठिकाणी ग्राउंडवर हजर राहायचं, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। कारण की भरतीची जी प्रक्रिया 1 दिवस अगोदरपासून चालू झाली राहते। तुमच्या जे काही हॉल तिकीटवर जे तारीख असेल तर त्याच्या 1 दिवस अगोदर यायचं, कारण की आर्मी भरतीची जी प्रक्रिया 1 दिवस अगोदरपासून या ठिकाणी चालू होते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर सर्वात अगोदर आपल्याला गेटच्या अंदर एंट्री दिली जाणार आहे। एंट्रीच्या वेळेस 2 डॉक्युमेंट चेक केले जाणार आहे, आधार कार्ड आणि हॉल तिकीट। हे जर 2 डॉक्युमेंट नसेल तर डायरेक्ट घरी पाठवल्या जाणार आहे, वरतं हे 2 डॉक्युमेंट ठेवायचे। आणि हे काही झाल्यानंतर ग्राउंडच्या अंदर आपल्याला त्या ठिकाणी एंट्री दिला जाणार आहे। ग्राउंडच्या अंदर एंट्री दिल्यानंतर
झाल्यानंतर तुम्हाला सूचना दिल्या जाणार आहे। त्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या या ठिकाणी हाईट वगैरे घेतली जाणार आहे। स्टार्टिंगला प्रक्रिया तुम्हाला सांगतो, स्टार्टिंगला हाईट घेते आणि ज्यांची हाईट बसली नाही त्यांचा पण ग्राउंड त्या ठिकाणी होते, त्यांना घरी जाऊ देते। एक लक्षात ठेवा, ज्यांचा हाईटने बसली त्यांचा पण ग्राउंड होते आणि जे विद्यार्थी 2 पेपर पास झाले त्यांचं ग्राउंड शेवट होते। आणि त्यांची प्रक्रिया कशा प्रकारे राहते, जे विद्यार्थी 2 पेपर पास झाले तर त्यांना काय म्हणते, तुम्ही 2 पैकी एक चूज घ्या, पद चूज करा। तर अशा प्रकारे त्यांची प्रक्रिया राहते। तर सर्वात अगोदर आपली हाईट वगैरे चेक केलं जाणार आहे, त्याच्यानंतर आपल्याला ग्राउंडच्या अंदर बसवून ठेवलं जाणार आहे, त्यानंतर आपल्याला सूचना दिली जाणार आहे, ठीक आहे, कसं धावायचं काय धावायचं। त्यानंतर आपलं 100-100च्या बॅचा त्या ठिकाणी तयार केल्या जाणार आहे आणि 100 विद्यार्थी रनिंगसाठी सोडले जाणार आहे। एक लक्षात ठेवा। टायमिंगचा जर विचार केला, एक्सिलेंटसाठी तो टाइम भेटणार आहे 5 मिनिट 10 सेकंड ते 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत, सेकंड ग्रुपसाठी 5 मिनिट 30 सेकंड ते 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत आणि तिसऱ्या ग्रुपसाठी 5 मिनिट 45 सेकंड ते 6 मिनिटापर्यंत आणि चौथ्या ग्रुपसाठी 6 मिनिट ते 6 मिनिट 8 सेकंड किंवा 10 सेकंडपर्यंत आपल्याला टाइम भेटणार आहे। एवढा काही टाइम आपल्याला ग्राउंडच्या अंदर भेटणार आहे। रनिंग काढली, रनिंग काढल्यानंतर तुमचं काय असणार आहे, त्या ठिकाणी लॉंग जंप असणार आहे। 9 फीट आपल्याला लॉंग जंप मारावं लागणार आहे। लॉंग जंप झाल्यानंतर झिगझॅग असणार आहे। लॉंग जंपनी पडली तरी दुसरा चान्स दिला जाते, झिगझॅगनी पडली दुसरा चान्स दिला जाते, कारण की त्याला जे विद्यार्थी मिळवणं मार्क नसते। आणि त्याचबरोबर 10 पुलअप्स मारायचे, 10 जर पुलअप्स काढले तर तुम्हाला या ठिकाणी 40 मार्क भेटणार आहे। पैकीच्या पैकी 10 कमी काढसान तसे कमी मार्क्स भेटणार आहे, ठीक आहे। तर हे काही प्रक्रिया झाल्यानंतर जे विद्यार्थी मिळवणं त्या ठिकाणी आणखीन आपलं काय असणार आहे, उंची असणार आहे। उंची 168 सेंटीमीटर लागते, छाती 77 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। आणि तुमचं जर वजन या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं 50 किलोपेक्षा जर खाली असेल तर आपल्याला फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे। ह्या गोष्टीचं लक्ष ठेवता, ठीक आहे। तर आपलं वजन 1 किलो जरी कमी असेल, केळं वगैरे नेदा आणि त्याचबरोबर ज्यावेळेस आपलं रनिंग वगैरे झालं, आपलं पुलअप्स वगैरे झालं तर त्यावेळेस एखादा डझन केळं खादा आणि पाणी वगैरे पिता भरपूर, जेणेकरून एखादा किलो वजन वाढणार आपण त्या ठिकाणी आपलं वजन त्या ठिकाणी बसलं पाहिजे, ठीक आहे। तर ह्या काही गोष्टीचं लक्ष ठेवा। आणि त्याचबरोबर काही विद्यार्थी रनिंग काढून एक्सिलेंट रनिंग काढून सुद्धा उंचीमध्ये सुद्धा कमी कटते। एक लक्षात ठेवा, जर समजा तुमची 168 सेंटीमीटर उंची कमी असेल तर तुम्ही एक्सिलेंटमध्ये जर रनिंग काढलं तरी सुद्धा अपात्र केलं जाणार आहे उंचीमध्ये, ठीक आहे। 168 सेंटीमीटर उंची लागते जीडीसाठी। त्यानंतर जे विद्यार्थी मिळवणं हे काही प्रक्रिया झाल्यानंतर आपलं त्या ठिकाणी काय असणार आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रक्रिया असणार आहे। आपलं थंब वगैरे घेतलं जाणार आहे। डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, त्याचबरोबर या ठिकाणी हॉल तिकीट झालं, आधार कार्ड झालं, कास्ट सर्टिफिकेट, डोमिशियल, त्याचबरोबर कॅरेक्टर सर्टिफिकेट, पोलीस स्टेशनमधलं अनमॅरिड सर्टिफिकेट लागणार आहे। सरपंचाचा रहिवासी दाखला, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला आपल्या गावामध्ये भेटते। पोलीस पाटील राहते, त्याच्या घरी जायचं आणि त्याला म्हणायचं की मला पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला द्या, तू बरोबर देते, ठीक आहे। आणि त्याचबरोबर 50 फोटो सोबत राहू द्या। आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं आपल्याला नोटरी लागणार आहे। नोटरी आपल्याला तहसीलमधली चालणार नाही, भरपूर विद्यार्थी तहसीलमध्ये जाते, तहसीलमधली नोटरी लागणार नाही। तर आपल्याला ॲडव्होकेटच्या घरी म्हणजे वकिलाच्या घरून आपल्याला नोटरी करायची आहे। तुमच्या शहरामध्ये करा, तुमच्या जिल्ह्यामध्ये करा, कुठे केली तुम्ही चालते, एक लक्षात ठेवा। दुसऱ्या जिल्ह्यात केली चालते, आपल्या जिल्ह्यात केली चालते। वकिलाच्या घरी जायचं आणि वकिलाला म्हणायचं की मला नोटरी करून देता, तो 100 रुपयात देते, एक लक्षात ठेवा। जास्त पैसे घेत नाही, 100 रुपयात नोटरी भेटते, 5 मिनिटाच्या अंदर नोटरी करून देते। आणि एवढे डॉक्युमेंट लागणार आहे, हे काही मी तुम्हाला डॉक्युमेंट दिलेलं आहे, सांगितले। ओरिजिनली डॉक्युमेंट नाही, झेरॉक्स सुद्धा नाही। आणि तुमच्या ओळखीतलं एखादा डॉक्युमेंट नसले तरी सुद्धा भरती द्यायला जात, तुम्हाला टाइम दिला जाते की ह्या तारखेपर्यंत आणून द्या। आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मेडिकल आहे। आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे एरो कोल्हापूर भरतीबद्दल। आजच्या दाडीचा थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट शूटमध्ये। जय हिंद, जय भारत।